आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगूनही बँका ऐकत नाहीयेत। नाडलेल्या शेतकऱ्यांच्या मानगुटींवरती बसल्यात आता बँका, कारण कर्जवसुलीसाठी बँकांच्या तगाद्याने शेतकरी आणखीनच निराश झालाय। धाराशिव येथे शेतकऱ्यांना आता बँकांच्या सुद्धा नोटीस आलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा आता बँका ऐकायचं नाव घेत नाहीयेत। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय साबळे सध्या आपल्या सोबत आहे। उदय, मराठवाड्यामधली परिस्थिती अतिशय भीषण आहे, हृदयद्रावक आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं होतं आणि थेट आदेश सुद्धा दिलेले होते, मात्र मुख्यमंत्र्यांचे आदेश बँका पाळत नाहीयेत, तरी सुद्धा शेतकऱ्यांना नोटिसा येत आहेत। काय माहिती आहे? नक्कीच सिद्धे, जर आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश देखील दिले होते, तसे आदेश देखील दिले होते। मात्र आपण बघतोय की मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत प्रचंड अडचणीत शेतकरी इथला सापडलाय। पावसामुळे असेल, अतिवृष्टीमुळे असेल, महापुरामुळे असेल, इथला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आपल्याला बघायला मिळतोय। तरी देखील एकीकडे बँकांकडून जो आहे तो कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। धाराशिव जिल्ह्यातल्या संचितपूर इथल्या 27 शेतकऱ्यांना सिद्धेश अक्षरशः कर्ज वसुलीसाठी नोटिसा देखील देण्यात आलेल्या आहेत। खरं तर आपण बघतोय की शेतकऱ्यांचं पिकं राहिली नाहीत, सोयाबीन वाहून गेले, माती वाहून गेलीये, घरं वाहून गेलेत, प्रचंड वाईट अवस्था शेतकऱ्यांवरती आली, आसमानी संकट शेतकऱ्यांवरती आले। त्यात एकीकडे सरकारकडून देखील सांगितलं जातंय की वसुलीसाठी तगादा लावू नका। इतकं असलं तरी देखील उद्धव ठाकरे ज्यावेळेस धाराशिव जिल्ह्यामध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी देखील नक्कीच उदय, त्यामुळे आता मराठवाड्यामधल्या परिस्थितीवरती नेमकं आता सरकार काय काय उपाययोजना करतं आणि नक्कीच शेतकऱ्यांच्या हितासाठी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। हे भारतीय स्टेट बँकेनं आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे की कर्ज भरा म्हणून। आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे। शेतकरी एकतर मराठ्या अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत, त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून। भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे, आणखीन शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालेला नाही। आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगादा आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठून पैसे भरायचे? शेतकऱ्यांनी पैसे भरायची आता अवस्था राहिलेली नाही। काय शेतात आता काय राहिलंच नाही, काही शेतात तर काय शेतातलं आता राहिलंच नाही काही शिल्लक। कशाने कर्ज हे भरायचं? निवडणुकीच्या आधी लय अर्धलीन आम्ही सगळं उग माफच करू, 7/12 कोरा करू। आता कुठे जाऊन बसलेत आता काय माहिती? झाली खुर्ची झाली, आता कायला त्यांना कर्ज माफी मुक्तीन काय गरज आहे? त्यांचं काम भागलं। परिस्थिती काय राहिलीच नाही की उत्पन्नच नाही तर भरतील कशाहून? काय भरण्याचं साधन काय? नुकसान झालं का शेतातलं? काय बरे पूर्ण वाहून गेलं आणि काय बरे भरायसारखी परिस्थिती नाही। हे नोटीस आलं त्या लोक चिंतेत आहे, ते भरायचं कशाना? हे ओला दुष्काळ जाहीर करावं लागतंय, कर्जमाफी करावं लागते। हे जनतेवर संकट आहे मोठं, या संकटाला काहीतरी शासनानं पर्याय काढला पाहिजे।